परभणी DCC बँक भरती 2025ची जे काही परीक्षा होणार आहेत त्यासाठी होणाऱ्या परीक्षेसाठी जे काही अंकगणित या विषयावरील जे काही 20 प्रश्न आहेत ते आज आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये आज आपण अंकगणित या विषयाचे जे प्रश्न बघणार आहोत ते IBPS पॅटर्ननुसार जे आहेत आपण ते बघणार आहोत. इथे आजचे 20 प्रश्न हे IBPS पॅटर्ननुसार जे काही बँकिंग एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात त्या प्रकारचे आज आपण प्रश्न बघणार आहोत. यामध्ये 20 प्रश्न IBPS बँकिंग परीक्षेमध्ये जसे प्रश्न विचारले जातात तशाच प्रकारचे आपण इथे या प्रश्नाची रचना केलेली आहेत. तर याची संपूर्ण तयारीसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. याच्या पुढील व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आपण आजच्या पेपरमध्ये एकूण 5 टॉपिकवरती विद्यार्थी मित्रांनो इथे प्रश्नांची रचना केलेली आहेत. ज्यामध्ये सिम्प्लिफिकेशनवर काही प्रश्न घेतले आहेत, मिसिंग नंबर सिरीजवर प्रश्न घेण्यात आलेले आहेत, क्वाड्रॅटिक इक्वेशनवर सुद्धा प्रश्न घेण्यात आलेले आहेत, अरिथमेटिक क्वेश्चन म्हणजे जे शाब्दिक उदाहरणे असतात शाब्दिक प्रश्न त्याच्यावर आधारित, आणि DI म्हणजे जे डेटा इंटरप्रिटेशन जो टॉपिक असतो बँकिंग एक्झाममध्ये त्यावर आपण येथे प्रश्न घेतलेले आहेत. आणि परीक्षेची लेवल यानुसारच आपण येथे प्रश्नाची जे आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण रचना केलेली आहेत. तर आपण 1 बाय 1 सर्व प्रश्न बघू. यामध्ये एकूण 20 प्रश्न असतील 20 मार्काचे, कारण ऑफिशियल जे काही नवीन सिलेबस आहेत त्या सिलेबसनुसार 20 मार्काचे जे आहेत ते गणित या विषयावर आधारित म्हणजे अंकगणितवर 20 प्रश्न 20 मार्काचे येणार आहेत. आणि इतर 4 विषयसुद्धा 20-20 मार्काचे, अशा प्रकारे एकूण 100 मार्काची जे आहेत ती परीक्षा होणार आहेत. त्यामध्ये 20 मार्काची जे आहेत ते रिझनिंग असणार आहेत, 20 मार्काचं इंग्रजीवर असणार आहेत, 20 मार्काचं मराठी, तर 20 मार्काचं GK असणार आहेत अशा प्रकारे. तर आज आपण मॅथ या विषयावर प्रश्न बघणार आहोत. तर आजचा पहिला प्रश्न असा आहे, तर बघा आपला पहिला प्रश्न हा सरळ रूप द्या म्हणजे सिम्प्लिफिकेशनचा प्रश्न असणार आहेत, जे की बँकिंगच्या एक्झाममध्ये नेहमी विचारले जातात. तर बघा आजचा आपला पहिला प्रश्न असा आहे. बघा इथे एक गणित दिलेलं आहे, यामध्ये भागाकार गुणाकार अशी इथे क्रिया देण्यात आलेली आहे. तर बघा आपण सर्वप्रथम बघा आपला जो काही आपण आतापर्यंत जो काही नियम शिकत आलेले आहेत 10वी पर्यंत, की कंच भागू बेव या नियमानुसारच आपण सरळ रूप द्यायचे जे काही परीक्षेचे प्रश्न असतात ते सोडवत असतो. म्हणजे सर्वप्रथम काय करावं लागेल, आपल्याला यातील कंस हा सोडवावा लागेल, ज्यामध्ये सर्वप्रथम काय करायचं की कंस आहे, कंसच्या नंतर च असा हा शब्द येतो. तर इथे जे विद्यार्थी मित्रांनो बघा इथे चे हा जो आहेत ना, तर सर्वप्रथम कंस आणि कंसामध्ये पण सर्वात पहिल्यांदा चे म्हणजे चेचं उदाहरण पहिल्यांदा घ्यायचं. तर बघा चे, किंवा इंग्लिशमध्ये जर तो प्रश्न विचारला गेला असेल तर तिथे ऑफ असा उल्लेख असतो. म्हणजेच तिथे जो नियम बनतो इंग्लिश मिडियमवाल्यांसाठी तो बोडोमॉसचा नियम बनतो असतो, बोडोमॉसचा अशा प्रकारे, ज्यामध्ये पहिले ब्रॅकेट, मग ओचा ऑफ, मग डिवाइड, मल्टिप्लाय, ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन अशा प्रकारे तो जो विद्यार्थी मित्रांनो जे काही विद्यार्थी इंग्लिश मिडियमचे असतात त्यांना माहीत असतील. तर सर्वप्रथम आपण इथे बघा इथे चे म्हणजेच ऑफचं स्टेप जे याच्यामध्ये आपण सर्वप्रथम सोडवू. तर बघा इथं सर्वप्रथम काय करायचं की 580 भागेला चे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो चे किंवा इंग्लिशमध्ये ऑफ जर दिला असेल याचा अर्थच गुणाकार असतो. याचा अर्थ नेहमी लक्षात ठेवा की मराठीमध्ये चे किंवा इंग्लिशमध्ये ऑफ असा उल्लेख असेल आणि 2 संख्या दिलेल्या असेल, ह्या 2 संख्येच्या दरम्यान एक ऑफ किंवा चे मराठीमध्ये असेल तर तिथं त्याचा अर्थ जो आहे तो गुणाकार असतो. म्हणून इथं सर्वप्रथम काय करायचं की 580 इथं भागेला आहे म्हणून भागेला असं करायचं, आणि 29 चे आहे तर त्याला गुणाला करायचं किती 5, आणि नंतर इकडे बाजूला कुणीला इथे असे 15 करायचे, कारण हा जो आहे विद्यार्थी मित्रांनो हे 15 वेगळे आहे, हे च्या भागामध्ये येत नाही. म्हणून सर्वप्रथम आपण 580 भागेला चे हे पहिली क्रिया सोडव करायची. म्हणून चेच्या क्रिया जे आहेत ते आपली इथं खाली येईल, आणि दुसरी जे काही 15 आहे ते इकडे बाजूला गुणाकारामध्ये येईल, इथं खाली येणार नाही ते. तर बघा सर्वप्रथम काय करायचं की 29 सर्वप्रथम याला बघा 29 दोन्ही 58 येत असतात, म्हणजेच तिथं काय होईल इथं 2 येईल, आणि हा 0 म्हणजे हे किती होईल 20 होईल. आणि पुन्हा मग ह्या 5ने याला 20ले भाग दिला असता 4चा भाग जातो, मग ह्या 4 गुणिले इथं 15 येते, म्हणजेच 4 गुणिले 15
म्हणजे किती येतील? 60 येतील. ठीक आहे, 60 आले आणि 60च्या नंतर सगळ्यात बाहेर ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर भागेला 12 येतील, म्हणजे भागेला 12. 12ने जेव्हा आपण याला 60ला भाग देऊ त्याला 5चा भाग जातो, म्हणजेच आपलं उत्तर काय होईल विद्यार्थी मित्रांनो? तर आपलं उत्तर होईल 5. अशा प्रकारे हे याचं उत्तर असेल. तर प्रत्येक प्रश्नामागं ठीक प्रश्न कशा प्रकारे सॉल्व करायचा याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नामागे देणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पूर्ण बघा, म्हणजे तुमचे सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि जर नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे असेल तर तुम्ही ते लिहून सुद्धा घेऊ शकता. तर चला तर मग आपण प्रश्न क्रमांक 2 बघू. प्रश्न क्रमांक 2 आहेत बघा. सर्वप्रथम आपल्याला काय की कंच भागू बेव किंवा बोडोमॉस, इंग्लिशच्या विद्यार्थ्यांना बोडोमॉस हा जो रूल लागतो, या बोडोमॉस रूल्सना सर्वप्रथम ब्रॅकेट सॉल्व करायचा. तर बघा, सर्वात आधी सर्वात छोटा ब्रॅकेट, कारण इथे ब्रॅकेटच्या अंदर ब्रॅकेट दिला आहे, तर सर्वात आधी सर्वात छोटा ब्रॅकेट सॉल्व करायचा असते. त्यानंतर दुसरा. तर बघा, सर्वप्रथम ह्याच्या आत एक ब्रॅकेट आहे ज्यामध्ये बघा 276 भागेला 4 दिलेला आहेत. तर सर्वप्रथम आपण हा आतील ब्रॅकेट सॉल्व करू. तर बघा, 4नं 276शी भाग द्यायचा. जसं की 4नं आपण याला भाग दिला असता. बघा इथे एकूण 6चा भाग जातो, 6नं भाग दिला असती तर 24 येते. मग 24मधून जेव्हा 27मधून 24 वजा केले असता 3 आणि हे 6 असे 36. पुन्हा ह्या 4ने ह्या 36ले 9चा भाग जाईल, म्हणजे 9 येईल इथे. म्हणजेच इथं याचं जे काही उत्तर येईल आपलं हे 69 येईल ह्या क्रियेचं उत्तर. त्यानंतर पुन्हा ह्या भागेला इथं बघा भागाकार दिला आहेत, भागेला 3 घ्यायचं. 3नं जेव्हा आपण याला 69ला भाग देऊ तर यामध्ये 69ला भाग दिल्यानंतर इथे 23 हे उत्तर येतं आपलं. त्यानंतर बघा हे आपली ब्रॅकेट आपलं जे विद्यार्थी मित्रांनो ते सॉल्व झालं. त्यानंतर बघा, त्यानंतर आपली भागाकाराच्या नंतर गुणाकाराची क्रिया करायची असते, म्हणून प्लसच्या नंतर पहिल्यांदा 49 गुणिले 3 याचा गुणाकार करायचा. प्रथम गुणाकार केला असतं बघा, 9 त्रिक 27, 7 4 त्रिक 12 आणि 2 किती झाले 14. तर 147 येते. पुन्हा मग याच्यामध्ये 147 ॲड करायचे. 23 आणि 47 किती होतात? तर त्याचं उत्तर तुम्ही इथे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा किती येते. तर 23 प्लस 147 किती येतील? त्यानंतर प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 3. 35% ऑफ. बघा मी काय म्हटलं होतं की ऑफचा जर उल्लेख असेल एखाद्या प्रश्नामध्ये इंग्लिशमध्ये, तर ऑफचा अर्थ काय होत असतो? ऑफ असो किंवा मराठीमध्ये आपण चे असं म्हणतो, तर त्याचा अर्थ असतो गुणाकार. आणि सर्वप्रथम कंसच्या नंतर क्रियेनंतर सर्वप्रथम चे ही क्रिया आपल्याला काय करायची असते? सॉल्व करायची असते. म्हणून सर्वप्रथम काय करायचं की ते 35% घ्यायचे 600चे. तर 600चे 35% घ्यायचे. तर बघा 600चे 35% घेण्याची बघा आपण एक बेसिक ट्रिक जर म्हटलं, बेसिक नियमानुसार जर गेलं असतं तर 35% काढायचे असल्यास भागीला 100 करायचं असतात. तेव्हा हे पर्सेंटेजचं जे साईन आहे विद्यार्थी मित्रांनो ते कटते आणि गुणीला पुन्हा 600 केलं तर हे 2 शून्य आणि हे 2 शून्य, 35 गुणिले 6 काय येतील? तर 210 इतके येते. अशा प्रकारे तुम्ही बेसिकनुसारही सॉल्व करू शकता, किंवा डायरेक्ट जर तुम्हाला गुणाकार येत असेल की 35, तर बघा 6 त्रिक 18 180 आणि 600चे 5% किती 30. अशा प्रकारे 210. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही तुमच्यानुसार तुम्ही ते आन्सर काढू शकता. तर बघा इथे ह्या कंसाचं जे उत्तर असेल ते 210 असेल. भागेला बघा इथं प्रश्नचिन्ह दिलं आहे, म्हणजे आपल्याला ह्या प्रश्नचिन्हाची व्हॅल्यू काढायची आहे. तर भागेला इथं आपण काय करायचं की त्या प्रश्नचिन्हाच्या जागी एक्स कन्सिडर करायचं आणि नंतर प्लस 58. इकडे बघा इकडली क्रिया काय, सर्वप्रथम हा जो काही वर्गमूळ आहे त्याचं वर्गमूळ काढायचं. जसं की 64चं वर्गमूळ किती येते? तर 8 येते. गुणेला 11 तर हे किती येतील मग? 88. तर 88 आलं. त्यानंतर बघा हे जे 58 आहे विद्यार्थी मित्रांनो हे तिकडे ट्रान्सफर करायचे. म्हणजेच काय, हे जेव्हा 58 इकडे ट्रान्सफर केले तर 88 वजा 58 होतील. तर 88 वजा 58 काय येते? तर 30 येते. आणि इकडे पुन्हा 210 भागेला एक्स आहेत. बरोबर बघा येते एक्स हा जो आहे हा तिकडे पाठवायचा आणि हे 30 इकडे पाठवायचे. म्हणजेच काय होईल की एक्स इकडे गेल्यावर गुणाकारात जाईल आणि हे 30 इकडे आल्यावर भागाकारात येईल. म्हणजेच काय येईल की 210 भागेला 30 येईल. तर बघा एक शून्य कटला आणि 3 याचा 7चा भाग जातो. म्हणजेच याचं उत्तर काय होईल आपलं? तर ऑप्शन क्रमांक बी 7 हे आपलं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4. बघा इथे पण बघा सर्वप्रथम आपल्याला
कंस सोडवायचा आहेत आणि कंसमध्ये पण सर्वात छोटा कंस आधी सोडवायचा. तर बघा 1040 भागेला 16 आणि सर्वप्रथम 16ने आपण 1040ला जर भाग दिला तर बघा 16 आपण याचा एकूण 6चा 16 आणि 16 सकट तर 16चा 6चा भाग जो आहे विद्यार्थी मित्रांनो इथे जातो. 6चा भाग दिला असता येते 104 येते. तर हे 6 आणि हे 0 म्हणजेच एकूण 60 येतील. याचं उत्तर 60 भागेला पुन्हा हे 15 तर 15ने याचा 4चा भाग जाईल आणि नंतर गुणाकाराची क्रिया 1920 गुणेला 4 जे आहेत ते येतील. तर इथे उत्तर ते येईल. बघा इथे इथून पुढे 4 प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण संख्या मालिकेचे बघणार आहोत म्हणजे सिरीजचे. तर यामध्ये पहिला प्रश्न असा आहे. तर बघा यामध्ये एक सिरीज दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये बघा या प्रत्येक संख्येमध्ये कोणती ना कोणती क्रिया घडून त्यानंतरची संख्या जी आहे ती आलेली आहेत आणि आपल्याला इथे जे काही प्रश्नचिन्ह दिलेलं आहेत येथे कोणती संख्या येणार या खालील 5 ऑप्शनपैकी ते आपल्याला सांगायचं आहेत. तर बघा या अशा प्रकारच्या ज्या सिरीज असतात विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये सर्वप्रथम काय करायचं की यामध्ये काही संख्येमध्ये डायरेक्ट सर्वप्रथम आपण सर्वात पहिल्यांदा प्रयत्न करायचा की या दोन संख्येमध्ये फरक किती असतो तो फरक शोधायचा. तर तो फरक कोणता ना कोणता एक पॅटर्न फॉलो करत असतो. कधीकधी प्रत्येक संख्येमध्ये सारखाच फरक असतो किंवा एकाच संख्येचा फरक असतो किंवा प्रत्येक संख्येत एखाद्या संख्येचा वर्ग असतो किंवा त्याच्या पुढील संख्येचा वर्ग किंवा त्याचा घन किंवा कोणत्याही दोन संख्येच्या गुणाकाराचा अशा प्रकारची सुद्धा सिरीज असते. किंवा कधीकधी काय असते की पहिल्या संख्येनंतर दुसरी संख्येमध्ये काही संख्येचा गुणाकार करून म्हणजेच त्या दोन संख्येमध्ये कोणती ना कोणती गुणाकाराची क्रिया घडून दुसरी संख्या येत असते. अशा प्रकारची सिरीज असते. कुठे कुठे फरक असतो संख्येतील तर कुठं ज्या सिरीजमध्ये एखाद्या संख्येचा जो आहे तो वर्ग असतो किंवा ती संख्या दुसऱ्या संख्येच्या क्रियेमध्ये भागाकाराची क्रिया होत असते किंवा कधीकधी बेरजेची किंवा वजाबाकीची क्रियासुद्धा होत असते. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ते क्रियेनुसार आपण ते सिरीज सॉल्व करत असतो. तर सर्वप्रथम काय करायचं की सर्वात आधी फरक शोधायचा प्रयत्न करायचा. त्यानुसारच आपल्याला जे सिरीज आहेत ते आपल्याला कळते की कशा प्रकारचे आहेत म्हणून. तर बघा इथे सर्व संख्या जवळपास सारख्या म्हणजे जवळजवळ दिलेले आहेत. म्हणजेच बघा इथे काय करायचं सर्वप्रथम आपण याच्यामध्ये फरक शोधायचा. बघा इथे 2500 आणि याच्यानंतर संख्या आली आहे 2250. या दोन संख्येमध्ये फरक किती आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तो आहे 250. त्यानंतर बघा 2250 आणि 1800 या दोन संख्येमधला फरक बघा किती येतो, हे 250 आणि कळले हे 200. अशा प्रकारे 450 म्हणजेच या दोन संख्येतनी जो फरक आहे तो 450 इतका येतो. त्यानंतर बघा इथच्या संख्येमध्ये बघा फरक किती येतो. बघा 1800मधून 1200 वजा केले असता किती येते 600 आले आणि पुन्हा हे 60 जे आहे ते पुन्हा हे 60सुद्धा वजा केले तर किती येते 540. म्हणजेच बघा या दोन संख्येमध्ये फरक किती येतो तर 540 येतो. म्हणजेच याच्यानंतर एक अशी संख्या असेल की ती संख्या ह्या संख्येतून वजा केली असता पुढची संख्या भेटते. बघा विद्यार्थी मित्रांनो इथे बघा इथे 250 ही संख्या ह्या संख्येच्या किती 10% आहे. त्यानंतर बघा आपण काय करू, हे 10% आहेत ना, तर मग हे सुद्धा आपण 10% आहे का बघू. बघा ह्या 2250चे 10% किती येते 225. जर 225 वजा केले तर इथं जे आपल्याला उत्तर असायला पाहिजे इथे एकक स्थानी 5 असायला हवं, तेव्हाच ते उत्तर बरोबर येईल. परंतु इथं बघा इथे 225 ऐवजी 450 आहे. बघा 225 हे 10% आहे. 225च्या डबल ही संख्या आहे. म्हणजे बघा इथे ह्या संख्येच्या इथं 20 पट घेतले. म्हणजे पहिल्या संख्येच्या वेळेस किती घेतले 10% घेतले. दुसऱ्या संख्येच्या वेळेस आपण 20% घेतले. म्हणजेच यातून 20% ह्या संख्येच्या 20% वजा केली असता ही संख्या प्राप्त होते. त्यानंतर बघा पुन्हा हे 1800 ही संख्या आहे. तर बघा 1800 ज्या प्रकारे 10% मग 20%, त्यानंतर आपण लॉजिक घेऊ शकतो की 30%. तर बघा 1800चे 30% किती येते तर ते येते 540. तर हे 540 जर आपण संख्या याच्यातून वजा केली तर ही संख्या प्राप्त होते, कारण आपण सिरीजमध्ये आपण फरक शोधला की 540चा इथे फरक येतो. त्यानंतर बघा इथे आपण आता 30% घेतले म्हणजे ही सिरीज आपली बरोबर
अशाच प्रकारे सुरू असणार की पहिल्यांदा 10%, नंतर 20%चा फरक, 30%चा, मग 40%चा फरक. तर आता आपल्याला 40%चा फरक शोधायचा आहे. कोणत्या ह्या संख्येवरून? तर बघा 1260च्या 40% किती येते? तर बघा याचे 10% म्हणजे किती येईल? 126, कारण भागीला 10 केला असता याचे 10% मिळते, म्हणजे 126च्या 4 पट आपल्याला ह्याच्यातून जे आहेत ह्या संख्येतून वजा करायचे. तर बघा 126च्या 4 पट किती येते? तर हे किती? तर 26 चौक किती येते? 104, आणि हे 400, एकूण 504 जे आहेत ह्या संख्येमधून आपल्याला वजा करायचे 1260मधून. मग 504 वजा केल्यानंतर इथं कोणतं उत्तर येईल हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगू शकता. ही क्रिया कशी घडली हे तुम्हाला मी सांगितलं, उत्तर तुम्ही द्यायचा प्रयत्न करा. तर बघा यामध्ये पुढील संख्या जी आहे ती 504च्या डिफरन्सने येणार, म्हणजे ह्या संख्येतून 504 वजा केली असतं यापैकी कोणती तरी संख्या येईलच. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 6 बघू. प्रश्न क्रमांक 6 आहेत बघा इथे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण प्रश्न क्रमांक 6 बघू. प्रश्न क्रमांक 6 बघा, यामध्ये सिरीज अशा प्रकारे आहे: 16, 24, 48 आणि त्यानंतर 120. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर इथे प्रश्नचिन्ह आहे. तर बघा इथे 16 आणि 24मध्ये जर आपण सर्वप्रथम डिफरन्स घ्यायचा प्रयत्न घेतला तर इथे 8चा फरक येतो, इथे 24चा येतो, आणि इथे पुढे बघा इथे 72चा येतो, आणि याच्यानंतर एक संख्या असेल त्याचा फरक घ्यायचा. तर सर्वप्रथम बघा इथे 8 ही संख्या दिलेली आहेत. 8 ही संख्या जी आहेत ही 100 या 8च्या 3 पट आहे 24 ही संख्या. पुढील संख्यासुद्धा इथं 72 याच्या 3 पटच आहेत, म्हणजे याच्या पुढील जी संख्या असेल विद्यार्थी मित्रांनो 72च्या 3 पट ही संख्या वरील संख्येत ॲड करावी लागेल. 72च्या 3 पट किती होईल? तर बघा 3 दोन्ही 6 आणि 7 त्रिक 21, 216 आणि हे 120 ॲड केली असता जी संख्या येईल विद्यार्थी मित्रांनो ती संख्या काय असेल? 6 हे 3 आणि हे 3, 336. परंतु बघा इथे 336 ऑप्शनमध्ये नाही, म्हणजेच बघा इथे ही क्रिया लागणार नाही. तर येथे बघा इथे सर्वप्रथम आपण इथे 8चा फरक आहे, त्यानंतर बघा इथे 24चा फरक आहे. तर बघा 24 इथे फरक नाही. बघा इथे सर्वप्रथम बघा हे 16 आहे, 16 नंतर हे 24 ही जी संख्या आहे 16च्या किती पट आहेत? तर हे 1.5 पट आहे. बघा 16 एकप 16 आणि 16चे अर्धे 8, म्हणजे हे किती आहेत? 24 होते, म्हणजेच 16चे 1.5 पट जे आहेत ते पुढील संख्या होते. त्यानंतर बघा हे पुढील 24च्या नंतरची जी दुसरी संख्या 48 ही संख्या या 24च्या दुप्पट आहे, म्हणजे पुन्हा कितीचा फरक आला येते? गुणाकारामध्ये 0.5चा. आणि याच्या पुढे संख्या जी आहेत हे 48च्या नंतर 120 आहे, ज्याच्यामध्ये फरक आहे 72चा. तर बघा इथे 72चा डिफरन्स येतो. बघा 48च्या नंतर 48च्या 72 बघा विद्यार्थी मित्रांनो किती होते? बघा याच्यामध्ये 48 आणि पुन्हा याचे 24, म्हणजेच 48च्या हे किती आहे? 72, हे 1.5 पट आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच बघा सुरुवातीला 1.5 ह्या संख्येतील जे काही फरक आहे हे 1.5 पट संख्या आहे, त्यानंतर ही दुप्पट झाली, पुन्हा ही संख्या 1.5 पट होईल, आणि पुन्हा मग अशाच प्रकारे सिरीज सुरू राहून ती दुप्पट होईल, म्हणजे इथं 120च्या दुप्पट 240 हे आपलं उत्तर असणार आहेत. तर ऑप्शन क्रमांक ई हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो येथे सिरीज कशी चालली आहेत, तर ही जी संख्या आहे पहिली जी संख्या आहे पहिली ही 1.5 पट आहे, नंतर दुसरी ही दुप्पट आहे, पुन्हा तिसरी संख्या ही 1.5 पट आहे, आणि पुन्हा मग चौथी संख्या जी आहे ती दुप्पट असणार आहेत. अशा प्रकारे ही जी आहेत विद्यार्थी मित्रांनो सिरीज आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7मध्ये सर्वप्रथम आपण इथे डिफरन्स काढण्याचा प्रयत्न करू. बघा इथे 48 आणि 26मध्ये जर फरक घेतला आपण तर इथे 22चा फरक येतो. त्यानंतर बघा 48 आणि 81मध्ये जर फरक काढला तर हे 2 आणि वरील 31, म्हणजे किती झाले? 33 झाले, म्हणजेच इथं फरक कितीचा आला? 33चा. त्यानंतर एक कोणती एक संख्या येईल जे की पुढे ती संख्या x असेल, ती संख्या याच्यामध्ये ॲड केली का एक पुढील संख्या येईल, आणि इकडे सुद्धा. तर बघा इथे बघा इथे सिरीज बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सिरीज कशी लागत आहे. तर बघा इथे 22 आहे, इथं 33 आहे. तर बघा 22, 33, म्हणजेच प्रत्येक संख्येमध्ये 11ची वाढ होत आहे. मग पुन्हा याच्यात 11 ॲड झाले असतात 44 होईल, आणि जर आपण हे 44 आणि हे 81 याची बेरीज केली असता हे 5
आणि हे 12, म्हणजेच ह्याच्यानंतरची संख्या आपली किती येईल? 125 येईल. परंतु हे उत्तर राहील का? यासाठी सर्वप्रथम काय करायचं, आपण ह्याच्या पुढील संख्या जसं की ते 44 आहे, ह्याच्यानंतर आपण 55 ह्याच्यामध्ये ॲड करायचे. ह्याची बेरीज जर 180 आली तर आपलं लॉजिक बरोबर असणार. तर 125 अधिक 55 ह्याची बेरीज 180 येते. म्हणून बघा, येथे जे काही सिरीज आहे विद्यार्थी मित्रांनो, ही 11च्या पटीतील संख्यांची बेरीज इथं होत आहे. सर्वप्रथम इथं 22 आली, नंतर 33चा फरक आला, नंतर 44चा आणि नंतर 55चा. अशा प्रकारे ही सिरीज असेल. तर बघा, यामध्ये सिरीज जी असते ती कोणत्याही लॉजिकनं लागलेली येऊ शकते. पहिल्यांदा काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, फरक करायचा प्रयत्न करायचा, म्हणजे आपल्याला लॉजिक लवकर कळून जाते की ती सिरीज कोणतं लॉजिक फॉलो करू शकते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8मध्ये बघा, इथे पहिली संख्या 1 दिली आहे, दुसरी ही 5 आहे, तिसरी ही 14 आहे, चौथी ही 30 संख्या आहे आणि याच्यानंतर एक संख्या जी आहे ते कोणती येणार प्रश्नचिन्हाच्या जागी हे आपल्याला कळायचं आहे. तर बघा, येथे ह्या संख्येमध्ये आपण फरक शोधू. बघा, 1 आणि 5मध्ये 4चा फरक येतो. 5 आणि 14मध्ये किती फरक येतो? 9चा येतो. त्यानंतर बघा 14 आणि 30मध्ये 16चा फरक येत आहे. म्हणजे बघा, येथे याच्यानंतर किती संख्या येईल, म्हणजे पुढील संख्या येते. तर बघा, इथे 4 संख्या बघा तुम्ही, 4 नंतर 9 आणि ही 16. बघा, इथे कोणता कॉमन जो काही डिफरन्स तुम्हाला दिसत आहे? तर बघा, इथे 4 ही एक संख्या 2चा वर्ग आहे, त्यानंतर ही 9 ही संख्या 3चा वर्ग आहे, 16 ही संख्या 4चा वर्ग आहे. म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये समोरील संख्येचा जो काही वर्ग आहे तो बेरीज होत आहे. म्हणजे इथं 4च्या नंतर बघा, इथे 5चा वर्ग 25 ही जी संख्या आहे पुढील संख्येमध्ये काय तर ॲड होईल. म्हणजेच 30 अधिक 25 केलं असतं आपल्याला उत्तर किती भेटते? 55. म्हणजेच आपलं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर होईल. त्यानंतर बघा, आता आपण इथे प्रश्न क्रमांक 8पर्यंत असे एकूण 4 प्रश्न जे आहे विद्यार्थी मित्रांनो आपण सिरीजचे म्हणजेच संख्या मालिकेचे बघितले. याच्यानंतरचे जे आपण काही प्रश्न आहेत, जसे की प्रश्न क्रमांक 9 जो आहे याच्यामध्ये आपल्याला एक क्वाड्रेटिक इक्वेशनचं गणित दिलेलं आहे तिथे. म्हणजेच जे काही आपण समीकरण जे आपण 10वीमध्ये शिकलो होतो ते समीकरणचं गणित आहेत. बँकेची एक्झाम देणाऱ्यांना माहीत असेल हे क्वाड्रेटिक इक्वेशन कसं असते आणि कशा प्रकारे सॉल्व करायचं ते. तर आपण बघा, इथे हा प्रश्न सोडवायच्या आधी जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी प्रश्न कसा सोडवायचा कमीत कमी टाईमात आणि कमीत कमी कन्फ्युजन, म्हणजे जास्त कन्फ्युजन न होता हा प्रश्न सोप्या पद्धतीने कसं सोडवायचा ते मी तुम्हाला इथे सांगतो. तर बघा, इथे सर्वप्रथम बघा, कोणतीही एखादी इक्वेशन असेल किंवा समीकरण असेल, त्या समीकरणामध्ये जर हे जे दोन साईन आहे, जसं की ते प्लस आहे, हे प्लस आहे, हे प्लस, हे प्लस आहे, तर याच्यामध्ये साईन बघायचे. या साईनच्या नंतर ह्याच्या जे काही उकल निघते, म्हणजे जे काही रूट निघते, त्या रूटवरच ह्या ज्या संख्या आहे ह्या संख्येची व्हॅल्यू जी आहे ते ठरते. म्हणजे एक्स मोठा आहे की वाय मोठा आहे की इक्वल आहे की काय आहेत. तर यासाठी सर्वप्रथम काय करायचं की एक समीकरण आहे, या समीकरणामध्ये जे काही दोन साईन आहे, जसे की दोन्ही साईन जर प्लस प्लस येत असेल तर याची जी उकल निघते समीकरणातील दोन्ही साईन, म्हणजेच दोन्ही चिन्ह प्लस प्लस असेल तर त्याची उकल ही दोन्ही साईन मायनसमध्ये निघतील. म्हणजे याची उकल जी निघते ती उकल किंवा जे रूट निघते ते मायनस निघते. म्हणजे ह्या एक्सची जी व्हॅल्यू असते, एक्सची ही जी व्हॅल्यू असेल ती दोन्ही संख्या मायनस येईल जर साईन समीकरणामध्ये जर प्लस असेल. त्यानंतर जर दोन्ही साईन मायनस असेल, बघा दोन्ही साईन मायनस असेल तर त्याचं उत्तर हे प्लस आणि मायनस असं येते. म्हणजेच यापैकी जे काही मोठी संख्या जी असते, मोठी संख्या ही प्लस असते आणि लहान संख्या जी असेल जी उकलमधली ती वजा संख्या असते. जर उदाहरणामध्ये आपल्याला दोन्ही साईन मायनस म्हणजेच वजा चिन्ह असतील तर त्यामध्ये उकल जेव्हा काढतो आपण त्यापैकी पहिली जी मोठी व्हॅल्यू असते ते प्लस असते आणि छोटी व्हॅल्यू हे मायनस असते. आणि जर समीकरणामध्ये एक चिन्ह प्लस आणि एक चिन्ह मायनस असेल, म्हणजे इथं दोन्ही प्लसच्या ऐवजी एक प्लस आणि एक मायनस असेल, तर ह्या कंडिशनमध्ये जर आधी प्लस येत असेल, आधी जर प्लस येत असेल
तर त्याची उकल जी आहे ती मायनस आणि प्लस अशा प्रकारची असते, ज्यामध्ये मोठी संख्या ही मायनस असते तर लहान संख्या जी आहे ही प्लसची असते. जर दोन्ही जे साईन आहे याच्यापैकी पहिली प्लस आणि नंतर मायनस असेल तर उकल हे मायनस प्लस अशी निघते. म्हणजेच मोठी ही मायनसची असेल आणि छोटी संख्या ही प्लस म्हणजेच पॉझिटिव्ह संख्या असेल, धनसंख्या असेल. त्यानंतर जर इक्वेशनमध्ये पहिलं साईन जर मायनस असेल आणि दुसरी साईन जर प्लसची असेल तर ह्या कंडिशनमध्ये मात्र जे काही उकल निघते विद्यार्थी मित्रांनो ती दोन्ही धनसंख्या असते. म्हणजे दोन्ही ज्या संख्या निघतील त्या धन असतील. तर हे तुम्ही एक लक्षात ठेवा. हे तुम्ही तुमच्या बुकमध्ये लिहून ठेवू शकता की दोन्ही जर तुम्हाला प्लस दिसले तर दोन्ही मायनस मायनस, जर दोन्ही मायनस मायनस असेल तर त्यापैकी एक प्लस एक मायनस, मोठी संख्या हे पॉझिटिव्ह धन असेल आणि छोटी ही जी असेल ते ऋण संख्या असेल. त्यानंतर एक प्लस एक मायनसमध्ये जर पहिले प्लस आणि नंतर मायनस असेल तर ह्यामध्ये मोठी संख्या ही ऋण असते आणि छोटी संख्या जी असते ते धन येईल. आणि दोन्हीच्यामध्ये पहिले मायनस समीकरणामध्ये आणि नंतरचं साईन जर प्लस असेल तर यामध्ये जे साईन येतील समीकरणाच्या त्या दोन्ही धन म्हणजेच प्लस प्लस येईल. हे तुम्ही लिहून घ्या. याच्यावरच आपण याची जे काही उदाहरणं आहेत ते आपण सोडू. तर बघा येथे दोन्ही साईन बघा, इथे दोन्ही समीकरणामध्ये हे बघा इथे प्लस आहे इथे प्लस आहे. तर 168 ही संख्या अशा प्रकारे दोन संख्येत डिवाईड करायची की त्याचा गुणाकार हा आपल्याला 168 येईल आणि बेरीज हे 26 असेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण येथे सर्वप्रथम 22 आणि 4 ही जी संख्या घेतली असता 22 गुणिले 4 केला तर बघा विद्यार्थी मित्रांनो 168चे अशा कोणत्या दोन संख्या ज्याचा गुणाकार केला असता 168 येईल आणि बेरीज बेरीज हे 26 येईल. तर काय करायचं तर याचे फॅक्टर पाडायचे म्हणजे फॅक्टरायझेशन करायचं. तेव्हाच आपल्याला जे आहेत ते परफेक्ट आपल्याला त्या दोन संख्या मिळू शकतात विद्यार्थी मित्रांनो. तर काय करायचं याच्यामध्ये सर्वप्रथम 168 ही संख्या आहे. तर बघा येथे 42 गुणिले 4 केलं असता आपल्याला इथे 168 प्राप्त होते. 42 गुणिले 4. मग पुन्हा ह्या 42चे जे आहेत ते फॅक्टर पडायचे. 42चे फॅक्टर किती येते तर त्याचे येते 7 गुणिले 6 गुणिले 4. त्यानंतर बघा पुन्हा याचेसुद्धा फॅक्टर पडायचे बनत असेल तर 6 हे 3 गुणिले 2 येते आणि पुन्हा हे 4 2 गुणिले 2 अशा प्रकारे याचं फॅक्टरायझेशन झालं. म्हणजेच काय असेल तर 7 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. तर यापैकी बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम काय करायचं आपण येथे 7 दिलेले आहेत. 7 गुणिले 2 किती येते 14 येते गुणिले 3 दोन्ही 6 6 दोन्ही 12 म्हणजे 14 गुणिले 12 जर केलं तर आपल्याला 168 मिळते आणि 14 अधिक 12 याची ॲडिशन केली तर 26 प्राप्त होते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही त्या संख्येचे फॅक्टर पाळून परफेक्ट तुम्ही त्या दोन संख्या काढू शकता. आणि जर तुम्हाला डायरेक्ट फॅक्टर जर पाडता येत असेल तर तुम्ही ते फॅक्टरसुद्धा तुम्ही पाडू शकता. तुम्हाला जर तेवढी प्रॅक्टिस असेल तर तुम्हाला डायरेक्ट फॅक्टरसुद्धा आठवते. परंतु ज्यांना फॅक्टर आठवत नाही त्यांच्यासाठी ही पद्धत आहे की त्याचे पहिल्यांदा काय करायचं की डायरेक्ट असे बेसिक फॅक्टरायझेशन त्याचं करायचं आणि त्यानंतर ह्या दोन संख्या आपण त्या इथे आपण शोधू शकतो त्या कोणतीही दोन संख्येची क्रिया करून. तर इथे बघा आपल्याला दोन फॅक्टर जे आहेत ह्या समीकरणाचे काय भेटले एक 14 आणि एक 12. ह्या दोन्ही संख्या काय असेल निगेटिव्ह असतील म्हणजे एक्सचे जे काही किमती आहे त्या ह्या असतील. त्यानंतर इथे दुसरं जे समीकरण आहे इथे बघा इथे 132 ही संख्या आहे. 132चे सुद्धा आपण काय करायचं की याचे फॅक्टरायझेशन पाडत असताना सर्वप्रथम काय करायचं की 132 बघा किती येते 132 काय तर ही जी संख्या आहे ही 11च्या गुणाकारातील किंवा 11च्या मल्टिपलमधील आहेत. बघा 11 गुणिले आपण 12 केले तर 132 प्राप्त होते. म्हणजेच 11 गुणिले 12 म्हणजे 132 आणि या दोघांची जर संख्येची बेरीज केली तर आपल्याला काय तर 23 प्राप्त होते. म्हणजेच बघा ह्या दोन्ही जी संख्या असते जसे की एक्सच्या किमती ह्या -12 आणि -14 आहे
तर वायच्या किमती ह्या -11 आणि -12 अशा आहेत. तर काय करायचं, हे दोन किमती भेटल्यानंतर प्रत्येक किंमत जी आहेत आपण काहीतरी ते कंपेअर करायची. बघा, -12 आणि -11 ह्याचं कंपॅरिझन केलं असता आपल्याला -11 जी संख्या असते ती मोठी असते. कारण बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण हे संख्येची एक काय तर आपली संख्या रेषा असते, ज्यामध्ये आपण अशी इकडे पुढे म्हणजेच उजवीकडे जात असताना काय तर संख्येमध्ये वाढ होत असते आणि डावीकडे जात असते संख्येतनी काय तर घट होते. म्हणजेच जी संख्या वजाची संख्या इथं 1 असते, त्यानंतर -2 असते, यामध्ये जी संख्या उजवीकडची संख्या आहे ती संख्या याच्यापेक्षा मोठी असते आणि त्यातही जी संख्या इथे वजामध्ये लहान असते तीच संख्या इथं आपण मोठी असते. आणि म्हणजेच कोणत्या ऋण संख्येच्या बाबतीत जी संख्या आपल्याला लहान दिसते तीच मोठी असते आणि जी मोठी असते ती छोटी असते. म्हणजेच इथे 1 आणि 2 मध्ये कंपेअर केलं असता येथे -1 ही -2 पेक्षा काय असेल तर मोठी असेल. कारण संख्या श्रेणीनुसार जसं आपण डावीकडे जाऊ ती संख्या लहान होती. म्हणून इथे -11 आणि -12 मध्ये आपल्याला माहीत आहे की -11 इथे मोठी असेल, म्हणजेच इथं वाय मोठा भरेल. त्यानंतर ह्या दोन संख्येनी कंपॅरिझन केलं असता इथं ह्या संख्या काय तर इक्वल येते. त्यानंतर पुन्हा ही संख्या आणि ह्या संख्येची जर आपण कंपॅरिझन केलं तर तिथंसुद्धा वाय मोठा भरते आणि इथंसुद्धा हे संख्या बघा इथं मोठीच आहे, कारण -12 -14 पेक्षा मोठी असते. म्हणजेच आपलं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो, की वाय जो असते तो वाय हा मोठा असेल आणि इक्वल असेल. तर इथे बघा, इथे जे ऑप्शन वाय मोठा आणि इक्वल असेल ते उत्तर असेल. म्हणजेच वाय हा ग्रेटर दॅन एक्स ऑर इक्वल टू एक्स असेल. म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर असेल. तर अशा प्रकारे तुम्ही हे समीकरण सॉल्व करू शकता. तर बेसिक प्रॅक्टिस पेपर आहे, यासाठी म्हणून मी तुम्हाला इथे एकच प्रश्न ज्या विद्यार्थी मित्रांनो इथे मी समीकरणाचा घेतला आहे. परीक्षेत एकपेक्षा जास्त प्रश्न येण्याची शक्यता आहेत. कमीत कमी 3 प्रश्न तरी याच्यावर येऊ शकते. तर पुढील टेस्टमध्ये आपण आणखी काही प्रश्न बघू. तर आपला प्रश्न क्रमांक 10वा काय, तर बघा इथून पुढे जे काही प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो ते शाब्दिक उदाहरणाचे असतील. म्हणजे अरिथमेटिक, ज्याला आपण बँकिंगच्या भाषेत अरिथमेटिक असं म्हणतो. तर यामध्ये आपण आता पहिला प्रश्न बघू. बघा, जर दोन संख्याचा मसावी आणि लसावी यांचा गुणाकार हा 3321 असेल आणि जर यापैकी एक संख्या हे 369 असेल तर दुसरी संख्या शोधा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे मसावी लसावीचा एक नियम असतो आणि तो नियम काय, तर बघा, जर प्रश्नामध्ये कोणत्याही दोन संख्येचा मसावी आणि लसावी जे सांगितला असेल, दिलेला असेल, उल्लेख असेल, तर त्याचे एक रिलेशन असते. मसावी गुणिला लसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. हे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे रिलेशन जे आहेत तुम्ही लक्षात ठेवायचं की दोन संख्येचा गुणाकार, पहिली संख्या आणि दुसरी संख्या या दोन संख्येचा गुणाकार बरोबर मसावी आणि लसावी यांचा गुणाकार जो आहे तो काय असतो, तो बरोबर असतो, इक्वल असतो. याच्यानुसार बघा इथे आपल्याला प्रश्नामध्ये मसावी आणि लसावीचा गुणाकार तर गिवन दिलेलाच आहे की 2100 काय तर 3321 आहे. त्यापैकी एक संख्या आपल्याला इथे 369 दिलेली आहे आणि दुसरी संख्या आपल्याला ती काढायची आहे, ती म्हणजे एक्स. तर काय करायचं की हे 369 ह्या संख्येला इथे खाली भागायला जाईल, इकडे आपण ते ट्रान्सफर केली असता आणि याचं जे काही उत्तर असेल भागाकार केल्यानंतर ते उत्तर तुम्हाला इथे शोधून सांगायचं आहे. तर मी फक्त तुम्हाला प्रश्नामध्ये त्याची ट्रिक सांगितली कशा प्रकारे असते. तर जर प्रश्नामध्ये मसावी लसावी आणि दोन संख्या यांच्या गुणाकाराबद्दल जर परीक्षेत प्रश्न विचारला तर त्याची एक ट्रिक अशी आहे की मसावी गुणिला लसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या, या फॉर्म्युल्याने तुम्ही ते उत्तर काढू शकता. नंतर तुम्ही त्या परीक्षेमध्ये भलाई मसावी विचारला असेल किंवा लसावी विचारला असेल किंवा त्या दोनपैकी कोणती संख्या विचारली असेल तर तुम्ही त्या फॉर्म्युल्यानुसार ते काढू शकता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, अने एका वर्षासाठी 10,000 रुपये व बने 20,000 रुपये गुंतवले. एका वर्षानंतरचा जो नफा असेल तो कोणत्या प्रमाणात तो विभागला जाईल. म्हणजेच बघा हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हा गुणोत्तर
या चॅप्टरमधील किंवा ह्या प्रकरणातील हा जो आहे तो प्रश्न येतो. म्हणजेच इंग्लिशमध्ये झाला तर इंग्लिश मिडियमवाल्यांसाठी रेशोचा हा प्रश्न आहे, मराठी मिडियमवाल्यांसाठी गुणोत्तराचा हा प्रश्न आहे. तर आपल्याला बघा इथे काय म्हटलं आहे की अने 10,000 रुपये 1 वर्षासाठी गुंतवले. म्हणजेच काय तर अचे 10,000 रुपये 1 वर्षासाठी आहे म्हणून गुणिला 1 घ्यायचं, भागेला बने 20,000 रुपये गुंतवले एकाच वर्षासाठी गुणिला पुन्हा 1, म्हणजेच ए भागेला बी म्हणजे अ भागेला बी. हे असं काय तर आपण गुणोत्तराची मांडणी करत असतो. म्हणजेच बघा 10,000 गुणिले 1 म्हणजेच कोणत्याही संख्येला 1ने गुणलं असता तीच संख्या असते, म्हणून इथे 10,000 आणि खाली 20,000 येईल. यापैकी जर हे 4 शून्यचे आणि हे 4 शून्यचे आपण कट केले तर इथे 1/2 हे असं गुणोत्तर आपल्याला प्राप्त होते. म्हणजेच आपलं उत्तर काय असेल तर बी हे आपलं उत्तर असेल. अशा प्रकारे तुम्ही उत्तर काढू शकता. जर इथे आपण 1 वर्षाऐवजी जर इथं 5 वर्ष घेतली असती आणि दुसरे जे आहेत इथं बीसाठी आपण 4 वर्ष घेतली असते तर तेव्हा बघा विद्यार्थी मित्रांनो कसं उत्तर असतं की अ हा 5 वर्षासाठी जर 10,000 रुपये गुंतवत असेल तर गुणिला 5 करायचं, 1,000 गुणिला 5, 10,000 गुणिला 5 आणि भागेला 20,000 गुणिला जेवढी वर्षे दिली आहेत ती घ्यायची आणि नंतर मग जे काही क्रिया करून आपण ते काही भागा करायची ते आपण उत्तर काढू शकतो. म्हणजेच तुम्हाला इथे वेगवेगळी व्हॅल्यू दिली असली तरीसुद्धा काढू शकता तुम्ही. फक्त तुम्हाला प्रश्नाची मांडणी बरोबर करता आली पाहिजे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, राजूची उत्पन्न त्याच्या खर्चापेक्षा 20% जास्त आहे. जर त्याचे उत्पन्न 60% वाढले आणि त्याचा खर्च हा 70% वाढला तर त्याची बचत ही किती टक्क्यांनी वाढेल किंवा कमी होईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम काय करायचं की आपण उदाहरणार्थ एक उत्पन्न राजूचं पकडायचं. जसं की सुरुवातीला त्याचं उत्पन्न 100 रुपये असेल आणि जर राजूचं उत्पन्न हे त्याच्या खर्चापेक्षा 20% वाढलं, म्हणजे उदाहरणार्थ वाढले नाही. बघा राजूचं उत्पन्न हे खर्चापेक्षा 20% जास्त आहे म्हणते. बघा प्रश्न काय की राजूचं उत्पन्न हे खर्चापेक्षा जास्त आहे म्हणजेच 20% जास्त आहे, म्हणजेच त्याचं खर्च जर आपण 100 कन्सिडर केला आणि याच्यापेक्षा 20% उत्पन्न जास्त आहे म्हणजेच 120 रुपये त्याचं उत्पन्न आपण पकडू शकतो की त्याचा खर्च हा 100 आहे आणि खर्चापेक्षा उत्पन्न 20% जास्त आहे म्हणजेच त्याचं उत्पन्न आपण 120 आपण काय करू समजू कन्सिडर करू. त्यानंतर बघा ह्या दोन संख्या आहे. त्यानंतर बघायचं काय म्हणते पुढे काय म्हणते की त्याचं उत्पन्न हे 60% वाढलं. म्हणजेच सुरुवातीला उत्पन्न किती होतं 120 होतं, ते उत्पन्न याचं 60%नं म्हणजेच किती वाढेल याच्या 120च्या 60% किती होईल 12×72 म्हणजेच प्लस 72 केलं तर ती संख्या किती प्राप्त होईल आपल्याला 192. म्हणजेच उत्पन्न 60% वाढलं असता ते एकूण उत्पन्न 192 होईल. आणि जर त्याचा खर्च बघा इथे खर्च किती दिला आहे पहिले 100 दिला आहे, तो खर्च 70%ने वाढला म्हणजे इथं 70चीच वाढ होईल तर 170 झालं काय इथे खर्च. आणि बघा सुरुवातीला बघा विद्यार्थी मित्रांनो इथे 100 हे त्याचं खर्च होता आणि 120 उत्पन्न, तर त्याचं जे काही बचत होती ती 20 रुपयाची होती. तर येथे वाढल्यानंतर दोन्ही संख्या म्हणजे उत्पन्न आणि खर्च, तर याच्यामध्ये जो काही फरक आहे किती येतो 192 वजा 170 किती तर 22चा फरक येतो. म्हणजेच बघा सुरुवातीला बचत 20 होती नंतर 22 झाली म्हणजेच याच्यामध्ये काय तर वाढ दिसून येते. किती टक्क्याची बघा इथे 2 वाढले म्हणजे याच्या 10%. म्हणजे उत्तर काय असेल आपलं तर त्याचं जे काही बचत आहे ती 10%ने वाढेल म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, वार्षिक साध्या व्याजदराने 12.5 वर्षामध्ये पैशाची रक्कम दुप्पट ही कधी होईल. प्रश्न कसा आहे की वार्षिक साधा व्याजदर म्हणजेच SI इंटरेस्ट असेल सिम्पल इंटरेस्टनुसार वार्षिक सिम्पल इंटरेस्ट 12.5 असेल, सॉरी एक इंटरेस्ट असेल कोणता तरी एक्स कन्सिडर करू आपण,
या दराने 12.5 वर्षात ती रक्कम दुप्पट होते, तर तो व्याजदर आपल्याला कळायचा आहे, तो काय असेल. तर उदाहरणार्थ आपण काय करायचं, असा प्रश्न सोडवायचा असेल, आपण एक कोणतीही संख्या आपण कन्सिडर करायची. नेहमी आपण प्रश्न सोपा जाण्यासाठी 100 हे आपण काय करत असतो, काय एक संख्या कन्सिडर करत असतो, समजत असतो. तर आपण समजा आपण 100 रुपये त्याच्याकडे असेल आणि 12.5 वर्षात त्याची रक्कम ही दुप्पट म्हणजे किती होईल, 200 होईल. म्हणजे याच्यामध्ये वाढ किती झाली, 100 रुपयाची. किती वर्षात, 12.5 वर्षात. म्हणजेच किती भागेला 12.5. 12.5 म्हणजे काय असते, तर ती संख्या असते 25/2. अशा प्रकारे सुद्धा आपण ते लिहू शकतो. म्हणजेच काय, तर 100/25/2 असं आपण ते लिहू शकतो. जर ही संख्या खालची वर नेली पुरीच्या पुरी, तर काय होईल, तर यापैकी हे जे 2 आहे खालचे, हे गुणाकारात जाईल वरती. म्हणजेच ते काय येईल की 100 गुणिला 2/25 आणि 25 आपण इले 4चा भाग दिला असता 4 आणि हे 2, 4 गुणिला 2 किती, तर 8. म्हणजेच काय येईल, उत्तर आपलं 8 येईल. म्हणजेच आपलं उत्तर काय असेल, मग ऑप्शन क्रमांक ए असेल. म्हणजेच वार्षिक 8% दरांनी 12.5 वर्षात ती रक्कम दुप्पट होईल. म्हणजेच अशा प्रकारे आपण ते उत्तर काढू शकतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14. ए, बी आणि सी च्या कार्यक्षमतेचे गुणोत्तर हे 2, 3 व 5 आहे. या रेशोमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ए, बी, सीचं काय, तर त्यांचं काही कामाचं काय तर रेशो आहे. त्यांच्या कार्यक्षमतेचा म्हणजे त्यांची जी काही इफिशियन्सी असते कामाची त्याचा. तर त्यानंतर बघा प्रश्न काय म्हणतो की एकत्र काम केल्याने ते एक काम 6 दिवसात पूर्ण करू शकतात. तर ए किती दिवसात त्या कामाचा 20% भाग पूर्ण करेल. बघा येथे एची इफिशियन्सी किती आहे, एका दिवसाची 2 आहे, बीची हे 3 आहे, तर सीची किती आहे विद्यार्थी मित्रांनो, ही 5 आहे. जर हे तिघही मिळून 6 दिवस जर एक काम करत असतील, म्हणजे एक काम 6 दिवसात करते, म्हणजेच काय, ते तिघही मिळून 6 दिवस काम करत आहे. एची इफिशियन्सी किती आहे, 2, बीची 3, या प्रत्येकीची बेरीज केली आपण, तर 3 आणि 2 5 आणि 3 10. म्हणजेच काय, तर एका दिवसात तिघही मिळून किती 10 काम करतील, गुणिला 6. म्हणजेच ते 6 दिवसात किती काम करतील, एकूण 60 काम. म्हणजेच आपल्याकडे काय, तर जे काम आहे ते 6 मिळालं. यापैकी बघा प्रश्नामध्ये काय विचारलं की एकूण काम आपल्याकडे मिळालं याच्यानुसार, या प्रश्नामध्ये सांगितलेल्या माहितीनुसार. तर आपल्याला ए जो आहे हा कामाच्या 20% म्हणजेच या कामाची 20% किती असेल, तर 12 असेल. कारण याची 10% म्हणजे 6, 20% म्हणजे काय असेल, तर 6 दुनी 12. आणि हे काम एची इफिशियन्सी जी आहे याच्या इफिशियन्सीनुसार ते किती दिवसात पूर्ण करेल. तर बघा इथे एची इफिशियन्सी किती दिली आपल्याला, म्हणजेच त्याचं काही कार्यक्षमतेचं गुणोत्तर हे 2 दिलं आहे. म्हणजेच काय, तर 12/2 केलं असता उत्तर काय मिळेल आपल्याला, 6. म्हणजेच ए हा त्याच्या 20% काम 6 दिवसात पूर्ण करेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15. एका टाकीला त्याच्या आकारमानाच्या 1/4 भाग जो आहे एद्वारे 3 तासात भरता येतो. म्हणजे एक टाकी आहे, उदाहरणार्थ अशी एका टाकीला पाईप ए आहे, पाईप ए जो आहे तो त्या टाकीला 3 तासात भरते. त्यानंतर पाईप बी जो आहे त्या टाकीचा 1/3 भाग बीद्वारे 2 तासात भरता येतो. म्हणजेच काय, तर बी हा टाकीचा 1/3 म्हणजे 1/3 भाग जो असेल तो काय 2 तासात भरते. म्हणजेच पूर्ण टाकी भरायला किती वेळ लागेल, त्याला गुणिला 3 करावं लागेल, तेव्हा ती पूर्ण टाकी भरेल. म्हणजेच ती काय करेल, बीला ती टाकी भरायला किती 6 तास लागेल आणि एला 3 तास लागेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला काय, या एची आणि बीची जी आहे वेळेची काय आहेत आपल्याला इथं, म्हणजे एला ते टाकी भरण्यासाठी 3 तास लागतात आणि बीला 6 तास. अशा प्रकारे आपल्याला त्यांचा वेळ भेटला. याच्याहून आपण काय करायचं, अशा प्रकारचे जे प्रश्न असतात जसे की टाईम अँड वर्कवाले जे असतात, म्हणजेच कार्य आणि वेळ याचं जे आपण कोणतेही प्रश्न असते ते सॉल्व करायच्या वेळेस काय, तर आपण ज्या काही त्यांचं जे काही वेळेचं जे काही गुणोत्तर असते, वेळ जी असते त्या वेळेचा काय तर लसावी घ्यायचा असतो आपल्याला.
लसावी घेऊन जे उत्तर जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते आपलं काय तर सोपं होत असते. जर याचा आपण लसावी घेतला, बघा लसावी काय असते, लसावी म्हणजे अशीशी संख्या जी छोटीत छोटी अशी संख्या की या दोन्ही संख्येनं त्या संख्येला भाग जाईल, परंतु ती सर्वात लहान असेल. म्हणजेच ज्या जसं की 3 आणि 6ने भाग जाणाऱ्या खूप साऱ्या संख्या आहे, परंतु सर्वात पहिली संख्या कोणती असेल तर बघा 3 आणि 6ने दोन्ही संख्येने भाग जाणारी लहानात लहान संख्या ही 6 असेल. कारण बघा 6ला 6ने भाग जाते आणि 3नेही भाग जाते. तर हे काय तर इथं आपलं याचं काय लसावी असेल. बघा 3ने 6ला कितीचा भाग जातो, 2चा, आणि 6ने 6ला 1चा भाग जातो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला जे काही हे 2 आणि हे जे 1 आहे हे आपल्याला काय तर हे ह्या ए आणि बीची इफिशियन्सी दिलेली आहे. ही इफिशियन्सी निघाली म्हणजेच त्याची जी काही कार्यक्षमता आहे ती त्या कार्यक्षम जसं की याच्या आधीच्या ज्या प्रश्नामध्ये आपल्याला डायरेक्ट कार्यक्षमता दिली होती म्हणून आपण ते प्रश्न जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आपल्याला सोपा गेला होता. परंतु इथं याची कार्यक्षमता काढायसाठी काय करायचं की जे काही वेळ दिलेला असते त्यांचा म्हणजे जो टाईम, त्या टाईमचा काय तर LCM घ्यायचा म्हणजे लसावी घ्यायचा आणि त्या लसावीनुसार त्याची इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची. बघा इथे काय तर आपल्याला इथे एची इफिशियन्सी भेटते किती 2 आहे आणि बीची इफिशियन्सी किती आहे ती 1 आहे. म्हणजेच बघा प्रश्न काय विचारला आहे की जर दोन्ही पाईप चालू केले तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल. तर बघा काय तर ही टाकी आपण एकूण काम म्हणजे LCM किती निघाला तर आपल्याला 6 निघाला होता. म्हणजे एकूण काम किती असेल ते आपलं 6 असेल भागेला या दोघांची इफिशियन्सी किती आहे, एची 2 आहे बीची 1 आहे. एकूण इफिशियन्सी किती झाली 3 झाली, भागेला 3 केला तर 3 6ला कितीचा भाग जातो 2चा. म्हणजेच आपलं उत्तर काय असेल ऑप्शन क्रमांक बी असेल. कारण याच्या आधी आपण LCM हा 6 पकडला होता. म्हणजेच जेवढा LCM असतो किंवा जेवढा लसावी असतो तेवढंच त्याचं कार्य असते. त्याच्यानुसार आपण यांची जी काही इफिशियन्सी काढली होती आपण याच्यावरून त्या इफिशियन्सीची बेरीज केली आणि भागेला ह्या जे काही एकूण LCM किंवा एकूण जे कार्य आहे भागेला ह्या यांच्या कार्यक्षमतेची जी काही बेरीज आहे भागली असता आपल्याला जे उत्तर मिळते ते काय असेल त्या दोन्ही पाईपला लागणारा जो वेळ आपल्याला मिळेल. मग त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16 आहे. एला प्रति तास 180 रुपये मिळतात. बघा एला 1 तास काम करायचे 180 रुपये भेटते आणि बीला आणि ए हा 7 तास काम करतो. म्हणजेच काय गुणिला 7 करायचं. बघा प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे की एला 1 तास काम करायचे 180 भेटतात म्हणजे 180 आणि तो किती तास काम करतो 7 तास गुणिला 7 म्हणजेच या दोघांचा गुणाकार करायचा तर आपल्याला काय तर एची रक्कम मिळेल. काय तर बघा 18 गुणिला 7 केलं असतं. बघा 7 8 56 6 आणि 7 1 7 आणि 5 किती झाले 12 126 आणि हा 0. तर एचं जे काही एकूण जे काही हे आहेत रक्कम आहेत त्याला भेटलेली ती किती निघेल 1260. त्यानंतर बघा बीला प्रति घंटा 160 रुपये भेटते आणि तो दिवसाला 5 तास काम करतो. म्हणजेच काय एका तासाला त्याला 160 गुणिला 5 केलं असता त्याची जे त्याला भेटलेला जो मोबदला आहे तो किती निघेल 16 गुणिला 160 गुणिला 5 किती येतो तर 800 येतो. म्हणजे बीचा जो मोबदला असेल तो किती असेल 800 असेल. तर प्रश्नामध्ये काय विचारलं की ए आणि बीच्या रोजंदारीचे गुणोत्तर काय असेल म्हणजेच त्यांच्या मिळालेल्या मोबदल्याचं गुणोत्तर काढायचं आहे. बघा एला एकूण मोबदला किती भेटला त्यांच्या कामानुसार 1260 आणि बीला 800 भेटला. तर याचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. तर बघा या ऑप्शनपैकी कोणतेही एक गुणोत्तर जे आहेत ते आपल्याला ते उत्तर असेल तर मी तुम्हाला हे गुणोत्तर सांगितलं कसं काढायचं याच्यावर तुम्ही भागाकाराची क्रिया करून तुम्ही हे उत्तर काढू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 बघा. प्रश्न क्रमांक 17मध्ये बघा प्रश्न क्रमांक 17 हा 2 सेंटीमीटर लांबीचे 6 घन समोरासमोर जोडले आहे. परिणामी आयताकृती घनाचे क्षेत्रफळ किती. तर बघा येथे हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो हा क्षेत्रफळाचा म्हणजे जे काही क्षेत्रफळावर आधारित म्हणजे भूमितीचा प्रश्न आहे हा. तर बघा याच्यामध्ये बघा 2 सेंटीमीटर लांबीचे घन म्हणजेच अशा प्रकारे का घन असतो ज्याची प्रत्येकीची जी बाजू आहे ती काय 2 आहे. हे 6 घन समोरासमोर जोडली म्हणजेच काय उदाहरणार्थ
अशा प्रकारे 6 घन असेल. हे 6 घन समोरासमोर जोडली असतात. अशा प्रकारे त्याची जी आहे विद्यार्थी मित्रांनो ती आकृती आपल्याला प्राप्त होईल. यापैकी प्रत्येकीची बाजू ही 2 आहे. ही पण 2, ही 2, ही 2, ही 2 आणि ही 2 पण, ही पण 2. तर ही आकृती तयार झाल्यानंतर याचं जे काही क्षेत्रफळ आहे ते आपल्याला काढायचं आहे. तर बघा, एका आयताकृती घनाचं क्षेत्रफळ जे असते ते काय असते बघा विद्यार्थी मित्रांनो, ते लांबी गुणिला रुंदी अधिक रुंदी गुणिला उंची अधिक उंची गुणिला लांबी या बेरजेच्या दुप्पट गुणिला 2, म्हणजे या बेरजेच्या दुप्पट जे आहे ते काय असते, ते त्या आयताकृती घनाचं काय तर क्षेत्रफळ असते. म्हणजेच एक आयताकृती घन असेल, उदाहरणार्थ अशा प्रकारे एक आयत असेल, त्या आयताकृती जो घन आहे त्या आयताकृती घनाचं आपल्याला क्षेत्रफळ म्हणजेच त्याला आपण पृष्ठफळ म्हणतो. तर पृष्ठफळ जर काढायचं असेल तर त्याचं सूत्र काय असते, ते असते लांबी गुणिला रुंदी अधिक रुंदी गुणिला उंची अधिक उंची गुणिला लांबी ह्या सर्वाची बेरीज करायची आणि त्याच्या दुप्पट हे त्याचं काय असेल, क्षेत्रफळ असते. तर बघा इथे आपण आकृतीनुसार बघा, इथे लांबी जी आपल्याला किती भेटली होती, 6×2=12. तर लांबी आपल्याला इथे 12 भेटली होती आणि रुंदी आणि उंची हे दोन्ही प्रत्येकी काय तर 2-2 आहे. कारण 6 घन आपण जोडले तर एका पाठोपाठ, तर आपल्याला त्याची लांबी जी आहे विद्यार्थी मित्रांनो ती 12 मिळेल आणि त्याची रुंदी आणि उंची हे दोन्ही 2-2 असेल. तर उदाहरणार्थ आपण काय करायचं की पहिल्यांदा लांबी गुणिला रुंदी म्हणजे 12×2=24 असेल. त्यानंतर रुंदी गुणिला उंची म्हणजे 4 असेल अधिक पुन्हा लांबी गुणिला उंची अधिक 24 असेल. याची बेरीज किती असते तर बघा, 24 आणि 4 28 आणि 24 पुन्हा किती येते तर ते येते 52. म्हणजेच 52 गुणिला 2 याच्या दुप्पट काय असते, त्याची क्षेत्रफळ किंवा पृष्ठफळ असते. म्हणजे 52चे डबल किती येते तर 104. म्हणजेच आपलं उत्तर काय असेल, 104 असेल. तर जे 104 ऑप्शन क्रमांक कुठे 3C मध्ये दिला आहे, म्हणजे उत्तर आपलं 104 ऑप्शन क्रमांक C होईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आयताकृती घनाचं क्षेत्रफळ किंवा पृष्ठफळ काढायचं असेल तर त्याचं सूत्र काय असते, तर लांबी गुणिला रुंदी अधिक रुंदी गुणिला उंची अधिक उंची गुणिला लांबी याच्या गुणिला 2 करायचं, म्हणजे दुप्पट असेल. आणि जर इथं आयताकृती घनाच्या ऐवजी जर आपल्याला एखाद्या घनाची बाजू दिली असती, जसं की घनाची बाजू जर 2 दिली असेल आणि आपल्याला प्रश्न जर असा न विचारता कोणत्या एका घनाची बाजू ही 2 दिली आहे आणि त्या घनाचे पृष्ठफळ काय असेल असा जर प्रश्न विचारला, तर घनाचे पृष्ठफळ करण्याचं जे काही सूत्र असते ते असते 6 गुणिला बाजूचा वर्ग असते. हे घनाच्या सूत्रफळाचं काय तर क्षेत्रफळाचं सूत्र असते. जर इथं अशा प्रकारे प्रश्न विचारला असता तर की का बघ, घन दिलेला आहे, घनाची बाजू आहे आणि घनाचं पृष्ठफळ काढायचं आहे, तर ह्या सूत्रानुसार तुम्ही ते उत्तर काय तर विद्यार्थी मित्रांनो ते काढू शकता, बाजूचा वर्ग. पुढे एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही क्षेत्रफळाचे जेवढे काही सूत्र बनते, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट असतील, ते सर्व सूत्र मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगेल. तर त्यासाठी तुम्ही त्यानंतरचा प्रश्न बघा, खाली दिलेल्या तक्त्यात अंकुश आणि जगदीशने 3 वेगवेगळ्या योजनांमध्ये केलेल्या गुंतवणुकीची चित्र दाखवली आहेत. तर बघा, यामध्ये IBPS पॅटर्ननुसार जे काही DIचे प्रश्न जे विद्यार्थी मित्रांनो जे परीक्षेत विचारले जात असतात IBPS पॅटर्ननुसार बँकिंगच्या परीक्षेमध्ये, तर ते DI आपण इथे घेतला आहेत. यामध्ये 2 प्रश्न आपण घेतले आहेत DIचे. तर इथे आपण हा जो DI घेतलेला आहे म्हणजे डेटा इंटरप्रिटेशन, ज्यामध्ये आपण टॅब्युलर प्रकारचा DI घेतला आहे. इथे DIमध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत ते DIवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. जसं की आपण इथे टॅब्युलर घेतला आहे, कधी
एक सर्कल असते आणि सर्कलचे काही पार्ट केलेले असतात, ज्याला आपण पाय चार्ट म्हणतो. अशा प्रकारचा सुद्धा DI परीक्षेत विचारला जातो. तर आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण सोपा जो आहे तो DI घेतला आहे तिथे, जो की टॅब्युलर प्रकारचा असेल. यामध्ये बघा, अंकुश आणि जगदीशने LIC, NPS आणि EELF यामध्ये केलेली जी काही गुंतवणूक आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. या डेटामध्ये बघा, अंकुशने LICमध्ये 10,000 रुपये, तर जगदीशने 15,000 रुपये, NPSमध्ये त्यांनी 12,000 रुपये, तर याच्यामध्ये 16,000 रुपये. अशा प्रकारे आपण इथे काय तर डेटा घेतलेला आहेत. यावर पुढे 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. बघा, पहिला प्रश्न असा आहे, अंकुशने NPS आणि EELFमध्ये केलेली गुंतवणूक, एकूण गुंतवणूक ही LIC आणि NPSमध्ये केलेल्या अंकुशच्या एकूण गुंतवणुकीपेक्षा किती टक्के जास्त आहे. बघा इथे काय तर NPS आणि EELF. तर सर्वप्रथम आपण अंकुशची NPS बघा, NPSमध्ये किती आहे त्याची वेळी 12,000 आणि EELFमध्ये 19,500 येते. बघा हे 19,500 आहेत. त्यानंतर बघा आपण 12,000 अधिक 19,500 म्हणजेच 0,592,1101. बघा NPS आणि EELFमध्ये बघू. बघा अंकुशने NPS आणि EELFमध्ये बघा 12,000 आणि 19,500 याची बेरीज केली असता. बघा 12,000 आणि 19,500 याची बेरीज केली असता 0,0 आणि हे 592,1101 आणि 1 आणि 2 आणि 3 31,500. तर बघा NPS आणि EELFमध्ये अंकुशची जी गुंतवणूक आहे ती 31,500 इतकी आहे. त्यानंतर LIC आणि NPSमधील गुंतवणूक बघा, LICमध्ये 10,000 आणि NPSमध्ये 12,000 अशी एकूण 22,000 झाली. म्हणजेच LIC आणि NPSमध्ये एकूण गुंतवणूक ही 22,000 रुपये इतकी आहेत. तर NPS आणि EELFमध्ये गुंतवणूक त्याची 31,500 इतकी आहे. तर बघा यामध्ये प्रश्न काय विचारला आहे की LIC आणि NPSमधील जी गुंतवणूक आहे म्हणजे 22,000पेक्षा ही वरची रक्कम कितीने जास्त आहे, किती टक्क्याने जास्त आहे या रकमेपेक्षा. बघा 31,500 वजा 22,000 केले असता इथे 0,0,5तून 0,5 इथे आणि इथे 1, तर हातचं 1 घेतला असता, 11तून 2 गेले 9 राहिले आणि 2तून 2 गेले 0, तर 9,500. म्हणजेच बघा 9,500 जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे जास्त आहे या 22,000पेक्षा. तर हे याच्यापेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहेत, तर 2 कटले, तर हे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो हे किती टक्क्यांनी जास्त आहेत हे आपले इथे प्रश्न आहेत. तर याच्यावरून तुम्ही उत्तर काढू शकता. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 20, जगदीश यांनी NPSमध्ये आणि अंकुश यांनी LICमध्ये केलेल्या गुंतवणुकीची सरासरी काढा. बघा जगदीशने NPSमध्ये, बघा जगदीशची जी काही NPSची किती आहे 16,000 रुपये आहे आणि अंकुशची जी LICची गुंतवणूक आहे ती किती आहे 10,000 आहे. तर या दोघांची जी काही एकूण बेरीज आहे बघा, अंकुशची 10,000 रुपये आणि जगदीशची 16,000 रुपये याची एकूण बेरीज होते 26,000. तर 26,000 हे एकूण आहेत ते दोघांची, याची आपल्याला सरासरी काढायची आहेत. म्हणजे दोघांची सरासरी काढायची, 2 आपण भाग देऊ नसता आपलं उत्तर जे आहे ते 13,000 मिळते. म्हणजेच या दोघांची जी सरासरी गुंतवणूक आहे ती 13,000 रुपये असेल. म्हणून ऑप्शन क्रमांक C हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहेत. तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो आपली हे प्रश्नपत्रिका होती. आजच्या परीक्षेमध्ये आपण IBPS पॅटर्ननुसार जे आहेत सर्व जे काही प्रश्न आहेत त्याची मांडणी केलेली होती. अशाच प्रकारचे जे काही परीक्षेतनी जे आहेत ते विद्यार्थी मित्रांनो ते परीक्षेत अशाच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.